नमस्कार, लाईफ ऑफ जर्नी मध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आपली होस्ट श्रुती। तर आज मी जात आहे अंबरनाथ मध्ये 11व्या शतकातील एक प्राचीन अशा शिव मंदिरला भेट देण्यासाठी। या शिव मंदिरला आमरेश्वर मंदिर असं देखील म्हणतात। अंबरनाथ स्टेशन पासून साधारणतः 15 ते 20 किलोमीटर वॉकेबल रस्ता आहे। रस्त्यामध्ये वेगवेगळ्या मार्गिका लावलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला मंदिरात पोहोचण्यासाठी मदत होते। शिवाय आपण स्टेशनच्या बाहेरून शेअर ऑटो सुद्धा घेऊ शकतो। 20 ते 25 रुपये शेअर ऑटोचा रेट आहे तिकडे। स्वतःचे वाहन घेऊन देखील जाऊ शकतो, जसं मी स्वतःचं वाहन घेऊन जात आहे। पण पार्किंगची सुविधा तिकडे नाही आहे, तर आपल्याला पार्किंग आपल्या रिस्कवर किंवा स्टेशन मध्ये पे अँड पार्क आहे तिकडे पार्किंग करावी लागेल। चला तर मग भेटूया अंबरनाथच्या शिव मंदिर मध्ये। आत्ताच मी मंदिराकडे येऊन पोहोचलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता साइडला छोटी छोटी असे स्टॉल लागलेले आहेत। इथे तुम्ही मंदिराच्या पूजेसाठी लागणारे साहित्य जसे की हार, नारळ, फुलं हे सगळं खरेदी करू शकता। मंदिरात जाण्यासाठी इथून एंट्री आहे। आज रविवार आहे म्हणून खूप गर्दी आहे। चप्पल वगैरे ठेवण्यासाठी इथे निशुल्क सेवा आहे, स्टँड आहे। इथे आपण आपल्या चप्पला वगैरे ठेवू शकतो। हा आहे मंदिराचा पूर्ण एरियल व्ह्यू। चारही बाजूनी दगडी भिंतींचं बांधकाम केलेलं आहे आणि मध्ये मंदिर आहे। मंदिरात जाण्यासाठी मंदिराच्या तिन्ही बाजूने अशा प्रकारचे दरवाजे आहेत जिथून आपल्याला मंदिरात एंट्री करता येते। आणि हा आहे मंदिराचा मेन दरवाजा। एंट्री करण्यासाठी पूर्ण लाईन लागली इथे। मंदिराच्या एंट्री पासून इथे एक नंदीची मूर्ती ठेवली आहे। इथून पुढे आतमध्ये हे सभामंडप दिसते, जे चारही बाजूंनी उंच गोलाकार खांब्यावर उभारलेले आहे। या खांबावर सुंदर असे शिल्पमूर्तीचे कोरीव काम दिसते। इथून पुढे गाभाऱ्यात जाण्यासाठी 20 पायऱ्या खाली उतरावे लागते आणि मग आत शिवलिंगाचे दर्शन होते। गाभाऱ्याचा वरचा भाग आकाशाकडे उघडा आहे। दर्शन घेऊन झाल्यावर या दरवाज्यातनं मी बाहेर आले आणि बाहेर येताच मागच्या बाजूला उजवीकडे जाताना मला एक लहान शिव पार्वतीचं मंदिरही दिसलं। इथून आतमध्ये आहे शंकर पार्वतीचं मंदिर आहे। आतमध्ये हे शंकर पार्वतीचं मंदिर आहे, छोटं मंदिर आहे। इथून पुढे मागच्या बाजूला जाताना ही ब्रह्मा विष्णूची मूर्ती आपल्याला दिसते आणि त्याच मूर्तीच्या वरती दुसऱ्या देवी देवतांच्या मूर्त्यांचे कोरीव काम देखील आपल्याला बघायला मिळते। मंदिराच्या मागच्या बाजूला एक छोटंसं भुयार आहे आणि त्या भुयारातनं मंदिराचा आतमधला गाभारा बघता येतो।
आणि हा आहे मंदिराचा तिसरा दरवाजा। अशा प्रकारे 3 दरवाजे आहेत मंदिराच्या आतमध्ये एंट्री करण्यासाठी। आणि हा आहे मंदिराचा मागचा व्ह्यू। या मंदिराला अमरेश्वर मंदिर असे देखील म्हणतात। हे एक पुरातन शिवालय आहे। असं म्हणतात की पांडवांनी आपल्या वनवासातला काही काळ इथे घालवला होता। त्यावेळी त्यांनी हे मंदिर एका मोठ्या दगडामध्ये बांधले होते। त्यानंतर 1060 मध्ये राजा मोंबानी यांनी मंदिराचे पुन्हा बांधकाम केले। 1060 मधील प्राचीन शिलालेख हे देखील इथे बघायला मिळालेले आहेत। मंदिराच्या बाहेरील भिंतीवर शंकराची अनेक रूपे पण कोरली गेलेली आहेत। शिवाय गणपती, कार्तिके, चंडिका अशा खूप देवी देवतांच्या मूर्तीचे कोरीव काम इथे केले गेलेले आपल्याला पाहायला मिळते। मंदिराच्या मागच्याच बाजूने पुन्हा एक अंबे माताच्या मंदिर आहे। इथून त्याला प्रवेश आहे। आणि प्रवेश करताच इथे एक मोठं वडाचं झाड आहे। इकडे सगळे लोक आपल्या इच्छेची चुनरी बांधतात। आपली काय इच्छा असेल, प्रार्थना असेल त्यासाठी सगळे इथे चुनरी बांधली जाते आणि म्हणतात की इथे चुनरी बांधली की त्यांची इच्छा पूर्ण होते। दुपारची वेळ आहे म्हणून मंदिर बंद आहे। मी तुम्हाला बाहेरून दाखवते। मंदिराचा परिसर खूप भव्य आणि शांत आहे। दरवर्षी महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव असतो। अशा या प्राचीन मंदिराला एकदा अवश्य भेट द्यावी असे आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।